अरे बापरे, काय आहे? चष्मा विष्मा काय बोलले? इंजेक्शन सप्लाय उद्या भेटेल. अरे बापरे, इंजेक्शन संपलंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा इथं बसलेत. बरं वाटतंय का पप्पा? पाय शेकत बसले होते पप्पा. सिटी तिथं बसली आहे. वहिनी अजून दादा आत्ताच बाहेर गेलेत काहीतरी कामासाठी. मम्मी इथं चपाती बनवते माझ्यासाठी. चाय चपाती खाऊन ना आपल्याला जायचंय बाहेर. कारण मी जसं तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये सांगितलं की माझ्या नावामध्ये नाही का स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, त्यामुळे एच आहे तिथे एच नाही YAN असं टाकायचंय धम्मध्यान. तर त्यामुळेच ना खूप म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट मध्ये इश्यू येतोय. मग मायग्रेशन काढायचं, मग त्याच्यात चुकीचं येईल. मग कारण युनिव्हर्सिटी चेंज करते ना, मायग्रेशन कधी घेतात? कारण एक युनिव्हर्सिटी चेंज करून दुसऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये जायचंय, त्यामुळे मायग्रेशन लागतं. माझ्या नावामध्ये थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली, मग ते नीट करायचंय मला. माझं एक काम होतंय, 100 काम बिघडतायत यार. आता ते टेन्शन आलंय मला. सगळं जाऊन चेंज करायचं, मग मला युनिव्हर्सिटी मध्ये जायचंय. तिथं सांगायचंय असं असं आहे, प्लीज नीट करून द्या. खूप टेन्शन आलंय यार. काय बोलायचं मम्मी? काही नाही बाबा बोलायचं. हे घे चहा चपाती खा. चपाती रेडी आहे, मम्मीने चाय पण देत आहे. तू चाय पिलीस? हा, ते घे. अजून पप्पा? नाही ना. दे ना त्यांना पण. त्यांना उठा म्हणते ना, उठा नाही ते. माझा नाश्ता करून झालाय. आता मी चाललोय चेंबूर स्टेशनला, बसचाच वेट करतोय. अजून काय बस आलीच नाहीये भाई. खरं भाई, काय करू काय कळत नाही. आता इश्यू काय झालाय, आता ते गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे ना. आता माझी युनिव्हर्सिटी चेंज होतीये. जे कॉलेज आहे ना ते नाशिकची युनिव्हर्सिटी आहे. मायग्रेशन साठी मायग्रेशन का लागतं? युनिव्हर्सिटी तुमची चेंज होती ना, तर मायग्रेशन लागतं. जर तुमची युनिव्हर्सिटी चेंज नाही होते, मुंबई युनिव्हर्सिटीच आहे, मग तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेटच द्यायला लागतं. असं झालंय. अजून त्यात पण ना 10वी 12वीच्या मार्कशीट वरती माझं ना धम्मध्यान ना स्पेलिंग मिस्टेक आहे. DYAN आहे. अजून माझं DHYAN आहे. मग त्याच मार्कशीट मध्ये घोटाळा झालाय. असं झालंय. मग आता बोललो की जाऊन बघू काय होतंय काय नाही, काय चेंजेस करायला मिळतंय. आता मला युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन ना मला बोलायला लागेल की जे मी आधी नाव फिल केलं होतं फर्स्ट इयरच्या टायमाला, तर ते चेंज करून DYAN करून द्या भाई. नाहीतर माझं TC अडकलाय माहिती का. ते चेंज करून मिळेल ना, मग माझं ट्रान्सफर सर्टिफिकेट निघेल, मग माझं मायग्रेशन निघेल. मग मी माझ्या कॉलेजमध्ये सबमिट करेल. नाहीतर भाई माझं सगळं काम अटकलंय ना. माझं ऍडमिशन होईल ना काय. माझा मग 1 वर्ष ड्रॉप जाणार आहे. विचार करा भाई. एक एक वर्ड मुळे ना करिअरची वाट लागते. त्यामुळे तुम्ही पण नीट लक्ष द्या. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आलोय, आता ऑफिसमध्ये जाऊन बघूया काय होतंय. आता मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आलो होतो, तर ते सगळं सांगितलंय त्यांना. ते बोलतात की हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे. आता मला परत कॉलेजमध्ये जायला लागेल माझ्या. काय बोलू, अजून असं पण नाही ना की माझ्याकडे बाईक आहे. भाई ट्रॅव्हल करायला लागतोय बसने, चालत, हे ते. खरं भाई, म्हणजे भाई इरिटेट झालोय भाई. खरं भाई, काय भाई रडायला येते भाई. खरं रडू का हसू असं झालंय. आता परत कॉलेजला जायला लागेल. चला. मी आता जस्ट घरी आलोय. मी माझ्या कॉलेजला गेलो होतो. तिथलचं काम केलं. आता घरी आलोय, बसलो जेवायला. मटकीची भाजी, चपाती. खूप भूक लागली, आपण जेवून फटाफट घेऊया. आता ना मम्मी कामावरनं घरी आली आहे. दुपारी पप्पा हॉस्पिटलला गेले. आज थोडं त्यांना चालायला होत आहे. हॉस्पिटलला गेले, गाडी घेऊन गेले. कसं घेऊन गेलं काय माहिती. हा मम्मी. त्या गाडीला जाऊन. पुढचं जे पुढचं जे तुटलं होतं ना, ते बांधलंय रशी वगैरे. मग तशी बाईक नेली आहे त्यांनी. मग रिपेअर केली का बाईक त्यांनी? नाही नाही गेले. बांधले जरूर म्हणजे तर बांधली गाडी. वहिनी इथं जेवण बनवतायत, डाळ भात. आज फक्त डाळ भात. तुमच्यासाठी काय डाळ मी नाही खाते डाळ. तुम्ही नाही खाणार? मग तुम्ही काय उपाशी बसणार? दुपारचं खायला. दुपारचं काय? ती मुगाची भाजी. शेवटी इथं झोपली आहे. मंटू तिथं झोपली बघा. ए आले बबले. ए इथं काय झालंय? कुणी लावलं टिका? टिका कुणी लावला? टिका कुणी लावला? हे बघा, आमच्या घरी असं असतं. गॅस चालू सोडायचा, असं कांदा भाजायला ठेवायचा,
सगळे आपले ह्याच्यातच आहेत. हा मम्मी तिथं फोन बघत बसते, अजून वहिनी तिथं फिरतायत. काय बोलायचं. मी ना आता हे पूर्ण हे झालं असतं. काळच करायचंय कांदा. हा बघा बघा बघा. हा काय काय करतीस बॅगला देव. काय करतीस. हा काय 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 करतीस. अरे बापरे काय आहे, चष्मा विष्मा. तर बघा पप्पा चष्मा विष्मा. कसं वाटतंय, बरं वाटतंय. गेला होता हॉस्पिटलमध्ये. हो ना. काय बोलले. इंजेक्शन संपलंय, उद्या भेटेल. अरे बापरे इंजेक्शन संपलंय. दवाखाना आहेत दिनाच. तुमचं शताब्दी मध्ये गेला होतात का कुठे गेला होता. शताब्दी, हा. गाडीला केलं का ते? भाई काय भाई. गाडीला काय चेक करायचं, गाडी बरोबर आहे, त्याला फक्त बांधलंय त्याला. बांधलं का मग बांधायला काय त्याला. शताब्दी मध्ये काय एकदा डॉक्टर नाही, आता गोळ्या नाहीत, इंजेक्शन नाही, हे नाही ते नाही. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून सगळं संपतंय. विचार करा. जर एमर्जन्सी मध्ये पेशंटला इंजेक्शन वगैरे लागेल तर कुठून देणार ऍडजस्ट करून ते. चल 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 चल. पप्पानी चिकन आणलंय. काय चिकन आणलंय का काय आणलंय. चिकन आणलंय म्हणा. चिकन हे घ्या. तर भाई मला ना धीरज भेटायला आलाय. आता आम्ही गल्लीतच आहेत. आम्ही म्हणजे असं बाहेर थोडं फिरतोय. खूप टायमाच्या नंतर आलाय. गावी गेला होता. कसं वाटलं गावी. एकदम मस्त. तर आता आम्ही जातो घरी, अजून जेवतो. आता आम्ही घरी आलोय, बसलो जेवायला. चिकन आहे माझं तर संपलं. मी म्हणतोय तर बसले. तू जेवली. जेवले की 12 वाजले ना. टाइम बघा आम्ही किती वाजता जेवतोय. आमचं जेवण वगैरे झालंय. आम्ही बाहेर आलोय आईस्क्रीम खायला. रात्रीचे 12:30 वाजलेत तरी हा इथंच आहे. याला जायचं सांताक्रूजला. तर आता आईस्क्रीम खातोय. बस स्टॉप वरती जाऊया, ह्याची बस येईल. मग हा जाईल सांताक्रूजला, अजून मी जाईल घरी. मग मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.